Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English. Topic I speak, I say, I talk. Topic I speak, I say, I talk. I speak मी बोलणार. I say मी सांगणार. I talk मी चर्चा करणार. तर या ठिकाणी ही आहे एक पोयम. तर या पोएममध्ये वेगवेगळे ॲनिमल्स हे या ठिकाणी दाखवलेले तुम्ही या ठिकाणी पिक्चर्समध्ये पाहू शकता की वेगवेगळे ॲनिमल्स हे या पिक्चर्समध्ये दाखवलेले. मग हे जे ॲनिमल्स आहे हे ॲनिमल्स वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड आवाज हे या ठिकाणी काढत असतात. मग कोणकोणते ॲनिमल्स हे कोणकोणते आवाज काढतात आणि त्या आवाजांना त्या साऊंडला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे या पोएममध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्राणी हा कोणकोणते आवाज काढतो आणि कशा प्रकारचे आवाज काढतो हे या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे. तर टुडे आय स्टार्ट रीड दिस पोयम. Cat spur, lion roar. Cat spur, lion roar. Owl hoot, bear snore. Cricket creak, mice quake. Sheep ba, but I speak. Monkey chatter, cows moo. Monkey chatter, cow moose. Duck quack, pigeon coo. Pig quail, horses neigh. Chicken cluck, but I say. Flies hum, dogs growl. Bats screech, walls howl. Frog croak, parrot quack. Bee buzz, but I talk. Author unknown. या ठिकाणी ही पोयम फर्स्ट आय रीड. मग ही जी पोयम आहे ह्या पोयमच्या ऑथरचं या ठिकाणी नेम काही दिलेलं नाही, म्हणून त्या ठिकाणी ऑथर अननोन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग या पोयममध्ये वेगवेगळे ॲनिमल्स हे या ठिकाणी तुम्ही चित्रात पाहू शकतात. कॅट, लॉयन, आऊल, बियर, बीज, रॅट, शीप, मंकी, काऊ, पिगन, नंतर या ठिकाणी पिग, हॉर्स, कॉक, डॉग, आऊल, फ्रॉग, वुल्फ किंवा फॉक्स, पॅरट, बीज. ऑल पिक्चर्स आर ॲनिमल्स इन दिस पोयम. So let's start the poem. ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट, लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाईट. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. तर या ठिकाणी कॅट स्पर, लॉयन रोअर. कॅट्स मांजर, पर गुरगुरणे. मांजर गुरगुरते. मांजर काय करते? गुरगुरते. लॉयन्स रोअर, लॉयन गर्जना करतो. आऊल्स हूट. या ठिकाणी आऊल्स हूट म्हणजे घुबडचा आवाज. आऊल म्हणजे घुबड आणि ती जो आवाज काढते त्याला म्हणतात हूट. बियर स्नोअर. मग या ठिकाणी जे अस्वल या ठिकाणी गुरगुरण्यासारखा आवाज हा काढत असतं. नंतर क्रिकेट क्रीक. या ठिकाणी क्रीक असा त्या ठिकाणी क्रिकेट म्हणजे जे रातकिडे असतात त्या रातकिडे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज या ठिकाणी काढत असतात. माईस क्वेक म्हणजे जे काही मेंढ्या आहेत ह्या मेंढ्यांचा बे असा आवाज त्या ठिकाणी ऐकू येतो. माईस क्वेक मेंढ्यांचा बा असा आवाज ऐकू येतो. शीप नंतर शीपचा बा असा आवाज त्या ठिकाणी ऐकू येतो. बट आय स्पीक परंतु मी मात्र या ठिकाणी बोलू शकतो असं या ठिकाणी कवी म्हणत आहे. मंकी चाटर. त्याचप्रमाणे मंकी हे चॅटरिंग करतात म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून ते एकमेकांशी चॅटिंग करत असतात, गप्पा मारत असतात. काऊ मूज. त्याचप्रमाणे काऊ त्या ठिकाणी
मो मो असा आवाज काढत असते. डक क्वॅक. नंतर जे डक असतात, बदक असतात, ते क्वॅक क्वॅक असा आवाज काढतात. पिगन कू. त्यानंतर कबूतर असतात, तर हे गुंजाराव करणे अशा प्रकारचा आवाज ते काढत असतात. त्यांच्या आवाजाला म्हणतात गुंजाराव करणे म्हणजे कू. त्यानंतर पिग क्वेल. मग जे डुक्कर असतात, पिग मीन्स डुक्कर, हे क्वेल असा आवाज काढतात म्हणजे कर्कश असा आवाज काढत असतात. हॉर्स नाय. त्याचप्रमाणे हॉर्स घोडा हा नाय असा आवाज काढतो म्हणजे नाय मीन्स किंचाळणे. चिकन क्लक. त्याचप्रमाणे जे कोंबडीचे पिल्लं असतात ते या ठिकाणी क्लक असा आवाज त्या ठिकाणी ते काढत असतात. त्याचप्रमाणे बट आय से. परंतु मी मात्र या ठिकाणी काहीतरी सांगतोय, काहीतरी एक्सप्लेन करत आहे, काहीतरी सांगत आहे. नेक्स्ट थर्ड स्टांडा. फ्लाईज हम. मधमाशा या त्या ठिकाणी हम म्हणजे भुनभुन करत आहेत. डॉग ग्रोल. कुत्रा हा त्या ठिकाणी ग्रोल म्हणजे गुरगुरत आहे. बॅट स्क्रीच. त्याचप्रमाणे ज्या काही बॅट्स आहेत या कर्कश आवाज करतात. स्क्रीच म्हणजे कर्कश आवाज करणे. उल्फ हाऊल. त्याचप्रमाणे जो फॉक्स असतो किंवा उल्फ असतो म्हणजे कोल्हा असतो, तो त्या ठिकाणी हाऊल म्हणजे कुई कुई असा आवाज करतात. फ्रॉग्स क्रोक. त्याचप्रमाणे बेडूक डराव डराव असा आवाज करतं. पॅरट क्वॅक. त्यानंतर जो पॅरट असतो तो छोटासा आवाजामध्ये किंचाळतो. बी बज. त्याचप्रमाणे बीज ज्या मधमाशा असतात त्या भुन भुन असा आवाज करतात. बट आय टॉक. परंतु मी मात्र या ठिकाणी बोलू शकतो किंवा मी या ठिकाणी चर्चा करू शकतो. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक प्राणी हा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत असतो, परंतु आपण एक मानव आहे आणि मानव मात्र या ठिकाणी बोलू शकतो, सांगू शकतो, चर्चा करू शकतो. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी हा मानव किंवा हा मुलगा, हा नॅरेटर या ठिकाणी करत असतो. मग नॅरेटरला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की कशा प्रकारे प्राण्यांना त्यांचं संभाषण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतात आणि त्या आवाजाच्या माध्यमातून ते एक्सप्लेन होतात. परंतु मानव हा असा प्राणी आहे की त्याला एक्सप्लेन होण्यासाठी तो बोलू शकतो, सांगू शकतो, चर्चा करू शकतो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो या ठिकाणी एक्सप्लेन होत असतो. तर अशा प्रकारे ही पोयम या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. आणि ह्या पोयममधून तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे कोणता प्राणी हा कोणकोणते आवाज काढतो आणि आवाजाच्या माध्यमातून तो आपले जे काही भावना असतात त्या ठिकाणी तो व्यक्त करत असतो. आणि अशा प्रकारे ही जी पोयम आहे ह्या पोयममध्ये प्राण्यांच्या आवाज कसे असतात हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतात. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.